जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी बारावलकर ठोसर तुम्हा सर्वांचं ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेच्या 20व्या भागामध्ये खूप खूप स्वागत करते. ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आला आहे आणि आज आपला 20वा भाग या खुली पर्यावरण शाळा उपक्रमाचा होणार आहे. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आजच्या विषयाचं नाव आहे कुंडीतील रोपांची निगा. आता पावसाळा सुरू झाला आहे आणि त्याच्या आधीच आपण खरं तर ज्यांच्या घरामध्ये बाग असेल तर ते नक्की आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कुंड्यामध्ये रोपं लावत असतो. तर ते कशा प्रकारे लावली पाहिजे, शास्त्रीय दृष्टिकोन त्याच्या मागचा काय आहे, या सर्वाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. तर यासाठी आपल्यासोबत आज आहेत पौर्णिमा शिरगावकर. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. त्यांनी MSc एन्व्हायरमेंटल सायन्स केलेलं आहे. त्यानंतर जेव्हा त्यांनी पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था जॉईन केली तेव्हा आपला कळव्याला शिवाजी हॉस्पिटलच्या मागे अंकुर थीम पार्क नावाचा प्रकल्प होता, तर त्या प्रकल्पाच्या त्या समन्वयक होत्या. त्यानंतर त्यांनी ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी आणि ग्रीन करिअर या 2 प्रकल्पांचं प्रोजेक्ट इन्चार्ज म्हणून कार्य केलं. त्यानंतर पर्यावरण शाळा या प्रकल्पाचे ते प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी ग्रीन लव्हर्स क्लबमध्ये फॅकल्टी आणि प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून देखील काम केलं आहे. आणि म्हणजे जवळजवळ म्हणायला गेलं तर आपल्या सर्वच प्रकल्पांवरती त्यांनी काही काळासाठी काम केलेलं आहे आणि त्यांना ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि मराठा सामाजिक प्रतिष्ठानाचा अवॉर्ड सुद्धा एक देण्यात आला आहे फॉर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन इन 2018 मध्ये. अशा आपल्यासोबतच पौर्णिमा शिरगावकर मॅम आहेत. तर मी जास्त वेळ न घेता त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करावी. आजचा विषय आहे कुंडीतील रोपांची निगा. नमस्कार, धन्यवाद सुरभी. आजचा आपण विषय आपण सुरुवात करूया. खरं आज मला खूप आनंद होतोय की आजच्या दिवशी आपण कुंडीतील रोपांची निगा या विषयावरती बोलणार आहोत किंवा या संदर्भातली माहिती आहे अधिक जाणून घेणार आहोत. कारण आज आहे वटपौर्णिमा आणि काल 2 दिवसात आपण बघितलेलं आहे की बऱ्याच वडाच्या फांद्या आहेत त्या तोडल्या गेलेल्या दिसत आहेत आपल्याला. तर आजचा विषय आहे कुंडीतील रोपांची निगा, देखरेख किंवा काळजी कशी घ्यायची आहे, अशा पद्धतीने आपण आज बोलणार आहोत. मुळामध्ये आपण आता या वर्षीची उष्णता सगळ्यांनीच पाहिली असेल, त्यामुळे झाडांचं महत्व आहे हे प्रत्येक वेळेला आपल्याला अधोरेखित झालेलं आहे आणि गेल्या काही सत्रापासून आपल्या खुली पर्यावरण शाळेमध्येही झाडांविषयी, निसर्गाविषयी ही पण माहिती आपल्याला मिळत गेलेली आहे. परंतु कसं आहे की आपण ही झाडांबद्दल रोपांबद्दल जेव्हा बोलत असतो तर तेव्हा आपण जनरली जमिनीमध्ये झाडं लावूयात आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जागा उपलब्ध नाही आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे ही आपल्याला जाणवते किंवा दिसते. तर असं न करता आपण एक अर्बन कन्झर्वेशन च्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या घरातील जी अवेलेबल स्पेस आहे, जी उपलब्ध जागा आहे, त्या उपलब्ध जागेमध्ये नक्कीच तुम्ही काय करू शकता, आपली एक छोटीशी बाग आहे ही बाग फुलवू शकता. आणि ही बाग फुलवण्यासाठी आज आपण थोडक्यात शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेणार आहोत. तर आजचा विषय आहे कुंडीतील रोपांची निगा. खरं तर कुठलंही रोप म्हटलं
आपल्या घरामध्ये लावायचं झालं किंवा आपल्या ठिकाणी बागेत लावायचं झालं, सगळ्यात पहिल्यांदा बेसिक गोष्टी लागतात. रोपाच्या वाढीसाठी आवश्यक अशा बाबी लागतात आणि ह्या आवश्यक बाबी मध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजेच आहे सूर्यप्रकाश. मुळामध्ये जर का तुम्हाला एखादं झाड लावायचं झालं, तर आपल्याला रोप लावायचं झालं तर सूर्यप्रकाशाची आवश्यकता भासते आणि ही सूर्यप्रकाशाची आवश्यकता खरं तर त्या रोपाला अन्न निर्मितीसाठी गरजेची असते, आवश्यक असते आणि म्हणूनच आपल्याला तो सूर्यप्रकाशाचा वेळ आहे हा साधारणतः आपल्याकडे 5 ते 6 तास चांगला सूर्यप्रकाश हा आला पाहिजे. अशी जी जागा आहे ही जागा तुम्हाला निवडली गेली पाहिजे. आता थोडीशी जागा हा दुसरा मुद्दा आहे माझा. थोडीशी जागा म्हणजेच काय, आपण फ्लॅटमध्ये राहतो, कधी कधी छोट्याशा घरात राहतो, तर अशा वेळेला आपल्याकडे जागा उपलब्धता असते ही कमी असते. पण झाडं किंवा एखादं रोप लावण्यासाठी, छोटीशी बाग फुलवण्यासाठी आपल्याला खूप काही मोठ्या जागेची आवश्यकता भासत नाही, लागत नाही. अशा वेळेस काय करायचं आहे, तुमच्याकडे जर का टेरेस असेल तर टेरेसवरती पण तुम्ही छान बाग फुलवू शकता किंवा मग एखाद्या बाल्कनीमध्ये आहे, बाल्कनीमध्ये पण तुमची जी जागा असेल तर तिथे पण बाग फुलवू शकता किंवा मग एखादी खिडकी असेल, त्या खिडकीमध्ये थोडीशी जागा असते तर तिथे पण तुम्ही आपलं झाड आहे, आपलं कुंडी आहे, कुंडीमध्ये एखादं रोप आहे हे ठेवून तुम्ही नक्कीच आपली बाग आहे ही फुलवू शकता. त्यामुळे जागेची अवेलेबिलिटी तुम्ही आपल्याकडे येणारा सूर्यप्रकाश किती वेळ आहे त्यानुसार पण आपण निवडू शकतो. त्यामुळे रोपाच्या वाढीसाठी आवश्यक बाबींमध्ये सूर्यप्रकाश, जागा, तसंच पाणी ह्याही गोष्टी आवश्यक आहेत. झाड लावलं, रोप लावलं म्हणजे झालं असं नाही, तर आपल्याला नेहमी पाणी देणं गरजेचं असतं. ते पाणी देण्यासाठी आपल्याकडे लागणारा वेळ हे पण तिथे झाडासोबत, रोपासोबत त्या घालणं आवश्यक असतं. त्यामुळे पाणी. चौथा भाग आहे म्हणजेच माती. आता मातीमधनं काय आहे, तर मातीमधनं आवश्यक ती पोषक तत्व आहेत ती मिळतात. त्यामुळे माती पण एक आवश्यक असा घटक आहे. त्यानंतर आहे खत. खतामध्ये पण आजकाल तुम्हाला रासायनिक खतं वगैरे मिळतात, पण जरा सेंद्रिय पूरक अशी खतं आहेत, ही खतं तुम्ही वापरला तर आपल्याला चांगला रिझल्ट आहे हा दिसून येतो आणि आपली चांगली बाग आहे ही फुललेली दिसून येते. महत्वाचं म्हणजेच आपण कमी जागेमध्ये आपली बाग आहे किंवा आपण रोपं आहेत ही लावत आहोत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं एक लागतं ते म्हणजेच, कारण आपल्याकडे जमीन नाही, आपण कुठल्या तरी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या मजल्यावर, कधी कधी आपण ग्राउंड फ्लोअरवर पण राहत असतो, पण तरी पण तिथे खिडकी असते, त्या खिडकीमध्येच आपल्याला झाड लावायचं असतं, रोप लावायचं असतं आणि अशा वेळेला आपल्याला काय लागतात, तर कुंड्या लागतात. कारण त्याच्यामध्ये माती भरून आणि मगच आपण थोडंसं बागकाम आहे करतो किंवा रोप आहे ते लावतो. तर ह्या कुंड्या पण आपल्याला आवश्यक लागतात. त्या कुठल्या प्रकारच्या कुंड्या आहेत आपण पुढे बघणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजेच रोपाच्या वाढीसाठी सुरुवातीला आपल्याला काय लागतं ते म्हणजेच बी किंवा ते रोप. मग तुम्ही घरच्या घरी करू शकता एखादं रोप तयार किंवा मग बाजारातनं जाऊन आजकाल नर्सरीमध्ये तुम्हाला उपलब्ध असतं, तिथनं तुम्ही विकत घेऊन येऊ शकता. आणि महत्वाचं म्हणजे तुमचा थोडासा वेळ. रोप लावलं, झाड लावलं, कुंडी आणून ठेवली इतकंच नाही, तर आपल्याला आपला जो वेळ आहे हा वेळ तितकाच देणं हा तितकाच महत्वाची बाब आहे ही ठरते. आता हे मला सरास दिसून येतं, कारण कुंड्यांची निवड, आपलं एखादं झाड लावत असताना, रोप लावत असताना कुंड्यांची निवड आहे, ही कुंड्यांची निवड कुठेतरी आपल्याला चुकीची झालेली दिसून येते. आपण काय करतो आहोत, तर इथे मी समोर आपल्या स्लाइडवरती 2 कुंड्या दिसत आहेत, 2 भांडी दिसत आहेत. त्याच्यामध्ये एक असं आहे की वरच्या बाजूनं मोकळं उघडं असतं आणि खालच्या बाजूने निमुळतं. त्यामुळे अशा प्रकारच्या जर का तुम्ही कुंड्यांची निवड केलात तर ती योग्य निवड ठरू शकते. आणि बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला दिसते आहे ते चित्र कसं आहे, वरूनचा भाग आहे हा थोडासा आकसलेला दिसतो. म्हणजेच काय, एखादं रोप आपण लावलं आणि कधी त्या झाडाला रिपॉटिंग करायचं झालं तर अशा वेळेला ह्या कुंडीमधून जर का ते रोप काढायचं झालं, ते झाड काढायचं तर आपल्याला कुंडी फोडावीच लागते. ओके, तर त्यामुळे कुंड्यांची निवड करणं पण जास्त आपल्याला महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही बागकाम करत असता, जेव्हा तुम्ही शास्त्रीय पद्धतीने झाडं लावत असता, अशा वेळेला तुम्हाला कुंड्यांची निवड पण तेवढी करणं महत्वाचं आहे. आता कुंड्यांची निवड करताना अजून एक दुसरा भाग आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे चित्रामध्ये बघितला तर एखाद्या कुठल्याही कुंडीमधनं आपण रोप आणलं तर तुम्हाला हे सरास दिसून येतं. वरच्या चित्रामध्ये असं आहे की त्या कुंडीला
तळाशी जी भोकं आहे ती बऱ्यापैकी म्हणजे खूपच जास्त आहे. तर अशा प्रकारची कुंडी आपण जर का निवडली, खूप पातळ असते ही कुंडी, अशी जर आपण कुंडी निवडली तर सगळं पाणी आपण ज्या झाडाला किंवा रोपाला देतो हे बाहेर येतं. त्यामुळे त्या पाण्यासोबत न्यूट्रिएंट पण बाहेर येतात, पोषक तत्व पण बाहेर येतात आणि मग काय होतं की ते झाड आहे हे व्यवस्थित वाढत नाही. असं न करता आपण जेव्हा कुंडीची निवड करतो तर तेव्हा दुसऱ्या खालच्या चित्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे की त्या कुंडीचा जो आकार आहे, आकारानुसार किंवा त्याची जी साईज आहे, साईजनुसार तिथे स्पेसिफिक असेच होल आहेत, आपण छिद्र आहेत ते करण्यासाठी तिथे दिलेले आहेत. ते आपण घरी येऊन एखाद्या शार्प कुठलं तरी हत्यार असेल त्याने पण आपण करू शकतो. तर अशा पद्धतीची जर आपण कुंडीची निवड केली तर आपल्याला ती जास्त उपयोगी ठरते. आता याच्यामध्ये ह्या दोन्ही कुंड्या ज्या मी बोलते किंवा सांगते आहे पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहेत, ह्या दोन्ही कुंड्या कशा आहेत, प्लास्टिकच्या आहेत. आणि आता या प्लास्टिकच्या कुंड्या आहेत ह्या सर्रास मार्केटमध्ये, बाजारामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. पण बाजूची जी एक कुंडी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला झाड लावलेलं दिसतं आहे, ही कुंडी आहे मातीची. तर मातीच्या कुंड्यांबद्दल असं आहे की जर तुम्ही का ग्राउंड फ्लोअर मध्ये राहत असाल किंवा अगदी झाडं खाली ठेवायची असतील किंवा टेरेसवरती जर का तुम्हाला बागकाम करायचं आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, आपली जी कुंडी आहे, कुंड्यांची निवड आहे, शक्यतो मातीची कुंडी असली तर आपल्याला चांगली आहे. कारण उन्हाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला उन्हामुळे पाणी आहे, पाणी बऱ्यापैकी साठवून ठेवण्याचं जे काम आहे ही जी कुंडी आहे ही करते. त्यामुळे मातीची कुंडी निवडणं हा चांगला पर्याय आहे. परंतु जर का तुम्ही एक 4थ्या 5व्या 6व्या मजल्यावर राहत असाल तर शक्यतो मातीच्या कुंडीची निवड नसावी किंवा असल्यास आपण ती जागा व्यवस्थित अशी सिक्युअर करून जर ठेवली तर आपल्याला ते बरं होईल. आता या कुंडीच्या ह्याच्यामध्ये जर का आपण मातीची कुंडीची निवड केली तर आपल्याला दिसून येत आहे त्या कुंडीमध्ये फक्त एकच होल असतो, आपण एकच छिद्र आहे करू शकतो आणि ते बऱ्यापैकी मोठं करण्याची गरज आहे. साधारणतः 1 ते 2 सेंटीमीटर करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कुंड्यांची निवड करणं गरजेचं आहे. आता मी मगाशी म्हटलं होतं की तुमच्याकडे जर का वाया गेलेले डबे असतील किंवा काही कंटेनर्स असतील त्याचाही तुम्ही वापर करू शकता. स्पेशली आपण घरामध्ये तेलाचे कॅन आणतो, तर त्या तेलाच्या कॅनला आपण जर व्यवस्थित आपण त्याचं कटिंग केलं तर आपल्याला त्या तेलाच्या कॅनचा पण एखादी कुंडी आहे शकतो. किंवा आजकाल बाजारामध्ये अशा पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या कुंड्या आहेत ह्या अवेलेबल आहेत आणि ह्याही तुम्ही वापरू शकता. जर का तुमच्याकडे जागा अपुरी असेल तर मग आपल्या भिंतीला पण अशा कुंड्या आहेत ह्या लावून मग तिथे तुम्ही बागकाम करू शकता. किंवा काही कुंड्या आहेत आपण लटकत्या कुंड्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत, तर त्याचाही उपयोग करून तुम्ही त्याच्यामध्ये बागकाम करू शकता. त्यामुळे कुंडीची निवड, कुठलंही रोप लावताना कुंडीची निवड आहे हे महत्वाची आहे. आणि कुठल्या प्रकारे ते रोप वाढणार आहे, काही रोप ही अशी व्हर्टिकल वाढतात, काही रोप ही हॉरिझॉन्टली वाढतात. तर हे बघून, हे लक्षात घेऊन आपल्याला कुंडीची निवड करणं जास्त गरजेची आहे. काही रोप कशी आहेत, रोप म्हणण्यापेक्षा काही वेली आहेत, ह्या आपण जर का लटकत्या कुंड्यांमध्ये लावल्या तर ते छान दिसतात. त्यामुळे तशा पद्धतीच्या कुंड्यांची निवड करणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. ओके, आता आपण पुढे बघूया. याच्यामध्ये एखादं रोप लावायचं झालं तर 2-4 प्रकार आहेत. आपण काय करतो, जातो बाजारामध्ये आणि तिथनं एखाद्या पिशवीमध्ये रोप छान निवडतो आणि मग घेऊन येतो आणि लावतो. तर ही एक पद्धत आहे. पण रोपाची निवड करतानाही तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. त्या पॉलीबॅगच्या आतमध्ये जी माती आहे ही साधारणतः ओली आहे का, किंवा ते झाड अक्षरशः तुम्हाला काय करायचं आहे, उचलून बघायचं आहे की बाबा हे झाड आहे, उचलल्यानंतर खाली ते पडत नाही का, म्हणजे त्याची माती, तो गोळा आहे मातीचा, तो खाली पडत नाही का, हे बघायचं आहे. त्यामुळे रोपाची निवड करतानाही तुम्हाला काळजीपूर्वक केली गेली पाहिजे. ओके, कारण कधी कधी काय होतं माहितीये का, नर्सरीमध्ये जी रोपं लावलेली असते, रोपाची लागवड केलेली असते, ही काय असते, एक 15-20 दिवस पण आधी केलेली असते. त्यामुळे त्या रोपाला मुळं ही फुटलेली नसतात किंवा मुळं फुटलेली असली तरी ती मातीमध्ये पकडून ठेवलेली नसतात. त्यामुळे पुढे ते आपण आपल्या घरी रोप आणायचं आहे आणि आपल्या कुंडीमध्ये लावायचं आहे. या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपल्याला
रोपाची योग्य निवड करणं पण तेवढीच गरजेची आहे. आणि दुसरं म्हणजेच काय, तर आपण आता पावसाळा सुरू झालेला आहे, सगळ्यांची लगबगच झाली असेल सुरू, की आपण आता पॉटिंग करू, रिपॉटिंग करू किंवा नवीन झाड लावू किंवा असं आपण आणतो, बिया आणतो. ओके, तर बिया आणल्यानंतर बियांची जी पाकिटं आहेत, ही पाकिटं आपण बाजारातून आणतो आणि बाजारातून आणून झाल्यानंतर आपण बघायचं वरती, कारण स्पेसिफिक काही काही आपल्याला बीची जी पाकिटं मिळतात त्याच्यावरती लिहिलेलं असतं की हे जे बी आहे हे पावसाळ्यात आपण लावू शकतो. हे बी तुम्ही डायरेक्ट मातीत किंवा डायरेक्ट कुंडीत लावू शकता किंवा आधी मग आपण त्याचं रोप करून ठेवायचं आहे. म्हणजे जर तुम्ही चित्रात बघितलात तर एका बाजूला एकाच प्रकारची बी लावूनच तयार केलेली रोप आहेत आणि ही आहेत टोमॅटोची रोपं आणि नंतर मग त्यातलं एक एक रोप काढून कुंडीमध्ये भरणं सुरू आहे. तर अशा पद्धतीने त्या पाकिटावर सूचना आहेत, या सूचना दिलेल्या असतात आणि मग बी पासून रोप आहे हे तयार करायचं आहे किंवा तसं तुम्ही लावायच्या सूचना आपल्या दिलेल्या असतात, तसं तुम्ही आपल्या घरी जे रोप आहे रोपाची लागवड करू शकता. तर रोपांची आणि बिया व रोपांची निवड करताना बेसिकली तुम्हाला या सगळ्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि ती निवड योग्य असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे, समजा आता इथे टोमॅटोचं उदाहरण दिलेलं आहे, तर टोमॅटोचं रोप असेल आणि ते मी लावते आहे, मी एकाच पॉटमध्ये एकाच कुंडीमध्ये एकच टोमॅटोचं रोप आहे हे लावणार आहे, ना की तिथे मला 4-5 आलेली आहेत म्हणून 4-5 एकत्र लावेन असं चालत नाही. कारण तो टोमॅटो पुढच्या 3-4 महिन्यामध्ये मोठा त्याची वाढ होणार आहे आणि वाढ होऊन त्याची साधारणतः हाईट उंची आहे, ही उंची साधारणतः एक 2.5-1 फूट होणार आहे. हे लक्षात घेऊन आपण जिथे ही कुंडी ठेवलेली असेल तिथली जागा बघायची आहे, नाहीतर मग आपल्याकडे त्या टोमॅटोच्या रोपाची उंचीसाठी आपल्याला तिथे जागाच तेवढी अपुरी पडते किंवा पुरेशी नसते. या केसमध्ये आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट आहेत हे मिळत नाहीत. त्यामुळे बी आपल्याला कुठलं लावायचं आहे ते पण निवड गरजेची आहे. समजा माझ्याकडे नुसती अशी जागा असेल आणि मी त्याच्यामध्ये फक्त काय वेलवर्गीय वनस्पती आणल्यात आणि त्या लावल्यात आणि माझ्याकडे त्या वेल सोडायला त्याला आधारासाठी जे बेसिक लागतं स्ट्रक्चर ते तिथेच नाही आहे, तर मग ह्या अवस्थेमध्ये त्या बीची निवड करणं ही अयोग्य ठरू शकते. त्यामुळे तुमच्याकडे किती जागा उपलब्ध आहे, तुम्ही त्याची किती काळजी घेणार आहात, ह्यानुसार आपल्याला बीचं निवड किंवा रोपांची निवड करणं आवश्यक आहे. आपल्याकडे किती सूर्यप्रकाश येतो त्यावर ही बियांची आणि रोपांची निवड आहे ही अवलंबून असते. पुढचा आपण मुद्दा करणार आहोत तो म्हणजेच कुंडीत रोप लावण्यासाठी आपल्याला जे मुख्य मिश्रण लागतं ते मिश्रण, त्याला मी ग्रोईंग मीडिया असं म्हणतो. आता हे मिश्रण जे लागतं ते कशा लागतं ते आपण बघणार आहोत. मुख्यत्वे करून सगळ्यांना माहिती असेल की ह्या दिवसामध्ये आपण बाजारात जातो, नर्सरीत जातो, माती आणतो भरमसाठ, थोडंसं खत आणतो आणि आपल्याला जसं माहिती आहे तशा पद्धतीने आपण झाड आहे, रोप आहे ते लावतो. मग ते जमिनीत असू देत किंवा कुंडीत असू देत. ओके, जर का जमिनीमध्ये रोप लावायचं झालं तर थोडंसं खत टाकणं आवश्यक आहे. तसंच पण जमिनीमध्ये जे काय म्हणतो आपण न्यूट्रिएंट्स आहेत, पोषक तत्व आहेत, हे जमिनीमध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात असतात. परंतु जर का तुम्ही आपल्याकडे लिमिटेड स्पेसमध्ये, लिमिटेड कुंडीमध्ये जर का आपल्याला अशा पद्धतीने झाडं लावायची असतील, रोपं लावायची असतील, तर आपल्याला मुख्यत्वे करून मातीची गरज भासते. माती, त्याच्यानंतर खताची गरज भासते, कोळसा, लाकडाची राख ह्याची गरज भासते, विटांच्या तुकड्यांची गरज भासते आणि कोकोपीटची आवश्यकता असते. कोकोपीट ऑप्शनल आहे, जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, जर नसेल तरीही काही हरकत नाही. परंतु लाकडाची राख आहे किंवा कोळसा याचा जर तुम्ही वापर केलात तर कसं कधी कधी तुम्हाला जाणवतं बघा की एखादं रोप आहे हे वाढलंय आणि त्याला फुलं येत आहेत किंवा फळं येत आहेत, अशाच वेळेला तिथे कुठला तरी रोग आहे त्या झाडावरती आलेला, त्या रोगाला आपण कुठलं तरी कीटकनाशक दिलं तर ते कुठेतरी थांबवू शकतं. परंतु कसं होतंय की जेव्हा जर आपण एखादं रोप जमिनीत लावलेलं आहे, त्या कुंडीत लावलेलं आहे, तर अशा वेळेला जर का कुंडीत आतमध्ये जर का काही म्हणजे तयार झाले किंवा काही
छोटे छोटे असे किडे तयार झाले तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण लाकडाची राख आहे किंवा कोळसा आहे त्याचा वापर होऊ शकतो. म्हणजेच एका प्रकारे कीटकनाशक म्हणून त्याचा वापर केला जातो. आणि ही जी लाकडाची राख आहे किंवा मग कोळसा आहे याचा वापर किती व्हावा हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात. आता हे जे आपण काही मिश्रण करणार आहोत हे मिश्रण कशा पद्धतीने करायचं आहे तर साधारणतः माती आणि खत हे महत्वाचं आहे. बऱ्यापैकी सगळ्या प्रकारची झाडं असतात, नॉर्मल झाड की ज्याला आपण माती आणि खतामध्ये लावू शकतो. त्याच्यामध्ये 50% माती 50% खत असं आपण घेऊन त्याचं मिश्रण आहे हे मिश्रण आपण करू शकतो. पण 50% माती आणि 50% खत जर आपण विचार केला तर काळी माती असेल तर ती अधिक उपयोगी आहे. आपल्याकडे सरास करून लाल माती मिळते, पण कधी कधी आपल्याला पिवळसरशी ही माती आपल्याकडे विकायला किंवा नर्सरीवाले देतात. तर त्याच्यामध्ये पोषक तत्वे आहेत हे थोडेसे कमी, त्यामुळे तशा प्रकारची माती आहे त्याचा वापर करू नये. लाल माती काळी माती असेल तर नक्की तुम्ही वापरा. आणि याच्यामध्ये तुम्ही 50-50% माती आणि खत याचं मिश्रण आहे हे घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला काय करायचं आहे, चमचाभर जी राख आहे राख टाकायची आहे. चमचाभर तुम्हाला जर का कडुलिंबाचा पाला मिळाला सुका तर तो तुम्ही टाकायचा आहे. सुका नाही मिळाला तर ओला मिळाला तर तोही टाकला तरी काय हरकत नाही. शक्यतो करून आपल्या घरामध्ये आपण जी माळा किंवा हार येतात त्या हार तुऱ्यांमध्ये पण आपल्याला कडुलिंबाचा पाला दिसतो किंवा असतो, तर तो काढून तुम्ही टाकलात तरीही चालेल. थोडासा कोळसा आहे, चमचाभर कोळसा आहे हो तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि जर का तुम्हाला तुमच्याकडे असेल अवेलेबल ते म्हणजेच काय तर कोकोपीट, जर कोकोपीट असेल तर तो तुम्हाला त्याच्यामध्ये 10% आहे मिश्रणामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने जर का रोप लावण्यासाठी तुम्हाला ग्रोईंग मीडिया तयार करायचा आहे, जे मिश्रण आहे ते तयार करायचं आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता. आता हे माती खताचे जे मिश्रण आहे हे मिश्रण कशासाठी आवश्यक आहे तर मुळामध्ये आपण जे काही पाणी टाकतो ते पाणी त्याच्यामध्ये साचून राहतं, माती पकडून ठेवते ते पाणी आणि झाडांच्या वाढीसाठी उपयोगात, झाडाच्या पुढच्या साठी ते उपयोगी मुळांवाटे खरं तर मातीतलं पाणी आहे हे घेतात झाडं आणि पुढच्या प्रोसेससाठी ते उपयोगात आणलं जातं. तसंच माती खतामध्ये आपल्याला काय असतात, काय मिळतात तर आवश्यक खनिज पदार्थ असतात, पोषक तत्वे असतात. ओके, आणि हे महत्वाचं आहे कारण कुठल्याही झाडाला जर का त्याची वाढ तर बेसिक जे न्यूट्रिएंट्स आहे ते न्यूट्रिएंट्स लागतात, पोषक तत्वही लागतातच. आणि मग ते झाड वाढत जातं, हळूहळू वाढत जातं आणि मग आपल्याला फुलधारणा किंवा फळधारणा ही झालेली दिसून येते. आणि मातीचा तर मुख्य उपयोग असा आहे की त्या झाडाला आधार देण्याचं जे काम आहे हे मातीमुळे केलं जातं. आणि मातीमध्ये तर हजारो अशी पोषक तत्वे आहेत. ही पोषक तत्वे किंवा बॅक्टेरियाज आहे, ज्या उपयोगी बॅक्टेरिया आपण म्हणतो, ह्या झाडाला आवश्यक असतात आणि ह्या काय करतात तर नायट्रोजन फिक्सेशनचं वगैरे काम करतात. आणि म्हणूनच आपल्याला आपल्याकडची जी माती आहे ही माती चांगलीच, जेव्हा तुम्ही झाडं लावत असता तेव्हा किंवा पॉट फिलिंग करत असता तेव्हा माती आहे ही माती तुम्हाला चांगल्या प्रकारची असणं, गुणवत्तेची असणं जास्त उपयोगाची ठरते. पुढे आपण बघायचं आहे की बाबा हे आपण आता मिश्रण तयार केलेलं आहे, हे मिश्रण घेऊन आता तरी कशा पद्धतीने आपण आपल्या कुंडीमध्ये ते मिश्रण भरायचं आहे. तर मुळामध्ये प्लास्टिकची कुंडी घ्या, ज्याला 2 ते 3 खाली छिद्र आहेत, ती छिद्र केलेली असतील, किंवा मग तुम्ही मातीची कुंडी घेतलात तरीही चालेल. त्याला एक मोठलं असं, मोठलं म्हणजे साधारणतः 1-2 सेंटीमीटर किंवा मग 1 इंचापर्यंत होल असेल किंवा छिद्र असेल, एकच असं सिंगल छिद्र असेल, अशा पद्धतीची कुंडी आहे त्याची तुम्ही निवड करायची आहे. ही निवड करून झाल्यानंतर आता ही निवड कशावरती, मागाशी मी पण सांगितलं आहे की तुम्ही कुठलं रोप त्याच्यामध्ये लावणार आहात. म्हणजे अगदी छोटस रोप लावणार असाल तर छोटी कुंडी चालेल, परंतु जर मला गुलाबाचं मोठं होणारं रोप लावायचं असेल किंवा जास्वंदाचं रोप लावायचं असेल, त्या ह्याच्यामध्ये आपल्याला मोठी कुंडी आहे, साधारणतः 1-1.25 फुटाची कुंडी आहे, त्याचा आपल्याला वापर करावा लागतो. ओके, त्यामुळे सगळ्यात पहिला जो थर आहे हा विटांच्या तुकड्यांचा
थर आहे हा तिथे ठेवायचा आहे. विटांची तुकड्यांचा थर म्हणजेच काय, तर वीट काय करते, पाणी शोषून घेते आणि जास्तीचं पाणी बाहेर काढण्यासाठी पण मदत करते. त्यामुळे पाणी शोषून घेण्याचं काम आहे, हे काम विटा करतात. त्यामुळे विटांचे तुकडे आहेत, हे तुकडे जर तुमच्याकडे असतील तर ते नक्की त्या छिद्राच्या वरती एक थर आहे हा कुंडीमध्ये टाकावा. आणि त्यानंतर तुम्ही माती खताचं जे मिश्रण केलेलं असेल ते मिश्रण आहे हे कुंडी अर्ध भरेल इथपर्यंत टाकायचं आहे. आणि मग आपण आणलेलं मग ती बी लावायची असेल तर मी थोडी वेगळी पद्धत सांगेन. पण आपण जर का रोपवाटिकेतनं नर्सरीतनं जर का आपण एखादं छोटंसं रोप आणलं असेल, हे बरोबर त्याची वरची पिशवी काढून, काळी पिशवी असते ती पिशवी काढून बरोबर त्या पॉटच्या त्या कुंडीच्या मध्यभागी ठेवायचं आहे आणि बाकीचं उरलेलं मिश्रण आहे हे उरलेलं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे, टाकायचं आहे. पण हे करत असताना जेव्हा तुम्ही मध्यभागी ही जी हे जे रोप आहे हे लावता आणि बाजूने जेव्हा ते खत आणि मातीचं मिश्रण टाकता, तर तेव्हा दोन्ही आपल्या हातांनी किंवा व्यवस्थित बोटांनी ती माती आहे म्हणजे झाडाच्या भोवतालची जी माती आहे ही व्यवस्थित दाबून ठेवायची आहे. आणि अजून एक महत्वाचं, माती आणि खत जेव्हा त्याच्या कुंडीमध्ये टाकतो तर तेव्हा माती खत पूर्णपणे त्या कुंडीमध्ये भरून द्यायचं नाही. वरून एक साधारणतः 2 इंच इतकी जी जागा आहे ही जागा तुम्हाला मोकळी सोडायची आहे, मोकळी सोडून द्यायची आहे. जेणेकरून उद्या जर का तुम्हाला, आपण लगेचच पाणी टाकतो पण पाणी टाकण्याची पण एक थोडीशी पद्धत आहे, थोड्या वेळाने आपण मी सांगेन तुम्हाला. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पाणी टाकता तर तेव्हा ते पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर जाऊ नये म्हणून वरची जी जागा आहे ही मोकळी ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो वरचा जो थर आहे एक साधारणतः 1 इंच ते 2 इंच आहे हा सोडायचा आहे, जेणेकरून पाणी व्यवस्थित आपण देऊ शकतो. ओके, आपण पुढे बघणार आहोत. हे महत्वाचं म्हणजे हे मी आता सांगितलेलं आहे कशा पद्धतीने तुम्ही एक सायंटिफिक किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातनं आपली रोप आहे, आपलं रोप आणलेलं रोप आहे कुंडीमध्ये लावू शकता. आता हे माझं रोप लावून झालेलं आहे. लावून झाल्यानंतर अगदी छोटं रोप असेल, म्हणजे जसं की मगाशी मी टोमॅटोचं रोप दाखवलं, तर एक साधारणतः कमी ऊन असेल अशा ठिकाणी सुरुवातीला ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर मग तुम्हाला जसं ते मोठं वाढेल तसं तुम्हाला उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर ती जागा फिक्स करायची आहे, म्हणजे सूर्यप्रकाश इथे पुरेसा मिळतोय का हे बघायचं आहे. देखभाल आणि निगेमध्ये आपल्याला हे महत्वाचं बघायचं आहे की सूर्यप्रकाश कितपत येतो आहे ते. दुसरं म्हणजे नियमित पाणी, नुसतं झाड लावलं म्हणजे झालं असं नाही. तर एक सकाळचा वेळ ठरवून द्यायचा आहे, तेव्हा तुम्ही पाणी द्यायचं आहे आणि शक्यतो 10च्या आतमध्ये तुम्हाला पाणी द्यायचं आहे. आणि कधी कधी असं काही जणांना होतं की अगदीच मला सकाळचा वेळ भेटत नाहीये, तर मग आपण काय करायचं, संध्याकाळचा एक ठराविक वेळ असतो ठरलेला, तिथे तुम्हाला पाणी आहे हे पाणी त्यावेळेस दिलात तरी चालेल. सेंद्रिय खत आहे ती साधारणतः 15-20 दिवसातनं टाकणं तुम्हाला आवश्यक आहे. कधी कधी पाणी टाकून जास्त पाणी कधी कधी गेलं तर ही खतं आहे ती किंवा त्यातली माती आहे ही वाहून जाते, त्यामुळे खतं टाकण्याची आवश्यकता भासते. शिवाय 15 दिवसांनी खतं टाकतात तर त्या झाडाच्या वाढीमध्ये भरपूर असे बदल होत असतात, त्यामुळे वाढीसाठी या खतांची आवश्यकता असते, त्यामुळे खतं टाकणं गरजेचे आहे. सेंद्रिय कीटकनाशक पण टाकणं तेवढीच गरजेची आहेत, फवारणं तेवढीच गरजेची आहेत. फवारताना मात्र शक्यतो कीटकनाशक फवारताना तुम्हाला सकाळच्या वेळेला फवारायचे आहेत. आणि मग त्याच्यामध्ये वरच्या बाजूला, पानांच्या वरच्या बाजूला तसंच पानांच्या खालच्या बाजूला पण त्याचा फवारा आहे हा व्यवस्थित गेला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. कधी कधी काय होतं माहितीये का, की आपण एखादं टोमॅटोचं रोप लावलेलं असतं आणि बाजूला कितीतरी गवत किंवा काहीतरी वेगळ्याच बिया अशा आपण टाकतो आणि त्या आलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला आपल्या त्या कुंडीमध्ये टोमॅटो धरतच नाही. तर तण काढणं, त्या कुंडीमधले जे तण वाढलेले असतील, वीड्स आपण म्हणतो ते वाढलेले असतील, ते काढणं गरजेचं आहे. आणि एक आहे, कधी आपल्याला दिसून येतं की सदाफुली आहे, गुलाबाचं झाड आहे, तर गुलाबाच्या झाडाला छान अशी फुलं आलेली आहेत आणि मग आपल्याला होतं की अरे नाही नाही राहू देत, तसं नाही. तर आपल्याला फुलं किंवा फळं योग्य ह्याच्यामध्ये वेळेत तोडणं गरजेचे आहे. ते पक्व झाली किंवा ते गुलाब उमललं तर एखाद्या दिवस राहिलं तर मग दुसऱ्या दिवशी काढणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, पूर्ण वाळेपर्यंत मग थोडी थोडी जे काही पोषक काय म्हणतो आपण अन्न आहे झाडांकडनं पानांवाटे त्या
गुलाबाकडे पण दिलं जातं. त्यामुळे दुसरं जे गुलाब आहे तेवढंसं छान असं मोठं वाढत नाही. त्यामुळे हे फळ तोडणी किंवा फुलं तोडणी ही वेळातच होणं आवश्यक आहे. छाटणी एक महत्वाचा भाग आहे, की आता सगळेजण आपल्याकडे आपल्या ज्या कुंड्या आहेत घरच्या आणि जी झाडं आहेत त्या झाडांना आपण काय करू, कापायला सुरुवात करू. तर हा सीझन जरी योग्य असला तरी आता एकंदरीत आपल्याकडे किती पाऊस पडतो आहे हेही पाहून आपल्याला छाटणी आहे ही छाटणी केली पाहिजे. तर हे लक्षात घेऊन कधी कधी काही झाडं आहेत ती छाटून झाल्याच्या नंतर त्याच्या फांद्या पुन्हा लावू शकतो आपण. तर त्याही पुन्हा फांद्या शक्य झाल्यास तुम्ही लावायच्या आहेत. काही झाडांना एकदाच लावलं म्हणजे उदाहरणार्थ काही पालेभाज्या आहेत त्या आपण लावतो, त्या आपण काढतो, त्याचं पुन्हा छाटणी करून आपण लावू शकत नाही. तर हे सगळं करणं आवश्यक आहे निगेमध्ये आणि देखभालीमध्ये आणि काळजीमध्ये. तर ह्याच्यामध्ये अजून एक भाग आहे तो म्हणजेच कधी आपण एकदा एक कुंडी लावली आहे, समजा 2-3 वर्षापूर्वी एका कुंडीमध्ये मी एक झाड लावलं आहे आणि तसंच त्या कुंडीमध्ये मी पाणी देते, ते वाढतंय. पण मग 2-3 वर्ष मी त्यातनं काढलंच नाही, तर मग काय कुंडीचा पुनर्भरण करणं आवश्यक आहे. म्हणजेच काय, त्याला आपण रिपॉटिंग म्हणतो. म्हणजे ते झाड काढून त्याच्यामध्ये त्याची मुळांचा गुंता झालेला असेल तर तुम्ही काढून पुन्हा दुसऱ्या योग्य त्या कुंडीमध्ये त्याला ठेवून त्याच्यामध्ये माती खत जसं मी आता सांगितलेलं आहे त्या प्रकारे करणं आवश्यक असतं. तर हे सगळं तुम्हाला एखाद्या कुंडीमध्ये जर का तुम्ही रोप लावत असाल, एखादं झाड लावत असाल तर त्याची निगा कशी राखावी किंवा त्याची काळजी कशी राखावी याबद्दल आपण पाहिलं. आता हे बघा, ह्या काकांनी छान गच्चीवरती बाग केलेली आहे. म्हणजे छोटी छोटी पण जागा आपण सोडलेली नाही आहे. असं ठाण्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतं की छान प्रकारे आपल्याला झाडं आहेत, ही झाडं लावलेली आहेत आणि त्याचा सगळेजण म्हणजे ज्याला फळं येतात किंवा फुलं येतात त्याचा आनंद घेत आहेत. इथे मी मगाशी सांगितलं की आपल्याकडे माती विकत घेणं हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. तर मी असं म्हणेन चित्रात दाखवल्याप्रमाणे माती विकत घेण्याचा बघा, त्यांनी जे काही विटा आहे, विटाचा वापर करून छानपैकी आकार दिलेला आहे त्या गच्चीवरील बागेला आणि त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे, तर पालापाचोळा, जास्तीचा पालापाचोळा आहे हा टाकलेला आहे. आपल्या घरामध्ये काय असतं, तर ओला कचरा असतो. ओला कचरा जर तुम्ही व्यवस्थित एका कुंडीमध्ये पर्यावरण दक्षता मंडळाने तयार केलेली जी जादूची बादली आहे, मॅजिक बकेट आहे, अशा पद्धतीने घरात ठेवलात तर तो जो कचरा आहे हा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि छान असं माती म्हणता येणार नाही, ते खत तयार होतं. पण त्या खताचा वापर करून जर का तुम्ही त्याच्यामध्ये झाड लावलं तर छान तुम्हाला फळं किंवा फुलं आहेत त्या रोपाला किंवा त्या झाडाला आलेली दिसतात. तर त्यामुळे कुठल्या प्रकारची माती निवड करत आहेत किंवा कशा पद्धतीने आपण करतो आहोत हेही तितकंच महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची बाग आहे ही बाग फुलवू शकता. तर आज मी तुम्हाला थोडक्यात अशा म्हणजे एखादं झाड कसं लावायचं आहे कुंडीमध्ये आणि कशा पद्धतीने तुम्हाला ते वाढवायचं आहे आणि त्याची काळजी कशी घ्यायची आहे याबद्दलची माहिती सांगितली. धन्यवाद. धन्यवाद पौर्णिमा. आपण आता क्वेश्चन आन्सर्सच्या सेशनकडे वळूया. आपल्याला चॅट बॉक्समध्ये 2 क्वेश्चन आलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन मी घेते. 10-15 दिवस बाहेरगावी जाताना झाडे मरू नयेत म्हणून काय उपाय करावा? प्रत्येक झाडाची पाण्याची गरज वेगळी असते, तर त्यासाठी काय करता येईल? खर तर 10-15 दिवस जाताना काय करावं, त्याला असा पर्याय म्हणून नाहीये. प्रत्येक झाडाला पाणी हे आवश्यकच आहे. पण जर का तुम्ही लक्षात घेतलं की बाबा मला दरवर्षी असं जायचं आहे बाहेर, तर मी असं म्हणेन तुमच्या म्हणजे आता लावलेली झाडं आहेत ती बऱ्यापैकी मरून जातात पाणी नाही दिलात तर. पण आपण लक्षात घ्यायचं आहे की मला हे दरवर्षी 15 दिवस किंवा 20 दिवस बाहेरच जायचं आहे. त्या सिच्युएशन मध्ये मी असं सांगेन की जी स्टर्डी झाडं आहेत ती स्टर्डी झाडं म्हणजे कमी पाणी लागतं आहे पण ती जिवंत राहत आहेत, अशा प्रकारची झाडं सुरुवातीपासून निवड केलेली योग्य. ओके. पण आता ती जशी तुम्ही लावला नसाल तर ह्या केसमध्ये आजकाल बाजारामध्ये ते वॉटर ड्रिप्स आहेत ते येतात. माझा अनुभव खूप चांगला नाहीये पण साधारणतः एक 5 ते 6 दिवस त्याच्यामध्ये ते वॉटर ड्रिपिंग आहे, त्याच्यामुळे आपली झाडं आहेत ही झाडं जिवंत राहतात. त्यामुळे काही हरकत नाही. नाही तर दुसरा ऑप्शन आपण आपल्या शेजाऱ्यालाच सांगू शकतो, कारण आपल्याकडे माती लिमिटेड आहे. मातीमध्ये आपण जे पाणी घालतो ते पण लिमिटेड राहतं. त्यामुळे आवश्यकच असं आहे तेवढंच पाणी त्या मातीमध्ये राहतं आणि खालून पण इतके होल आले असतात
असतात, छिद्र असतात की ते पाणी वाहून जातं. पण आपण जे वॉटर हे सप्लायर येतात, जे थेंब थेंब पाणी आहे असं, तर तसं तुम्ही एक सिस्टीम आहे, ती सिस्टीम उभारू शकता किंवा शेजाऱ्याला सांगू शकता किंवा मुळातच जेव्हा तुम्ही बागकाम करायचं ठरवता तेव्हा अशा पद्धतीने मला माझं जाणं आहे, तर तशा प्रकारची जी स्टडी झाडं आहे त्याचं मी प्लांटेशन करेन. दुसरा प्रश्न असा आहे की रोडंट्स म्हणजे खार किंवा उंदीर यांच्यापासून झाडांचं रक्षण कशा प्रकारे करू शकतो? खार किंवा उंदीर खरं तर आपल्याकडे हा मोठा त्रास आहे. पण बाजारामध्ये म्हणजे मी काही तुम्हाला केमिकल्स असं ॲडवाइस करणार नाही. पण तुमच्या जर का खिडक्यांमध्ये जर जाळी वगैरे लावून घेतलात, तर रोडंट्स येणं थांबतील. आणि जर का ग्राउंड फ्लोअरला तुम्ही असाल तर आपल्याकडे तसा काही ऑप्शन्स नाहीये. मग तुम्हाला ते चिकटा असतो ना पिवळ्या कलरचा, तो लावू शकता. पण मी हा मार्ग तुम्हाला सुचवत नाही, कारण हे अगेन्स्ट द हे होतं. पण त्याच्यावरती काही तसा आतापर्यंत तरी मला उपाय सांगता येणार नाही. पण रोडंट्स आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत, उंदरांसाठी तुम्ही ते हे मिळतं ते तुम्ही लावू शकता. पण जाळी मिळतं ते लावू शकता. पण त्याच्यात पण तेवढेसे कंट्रोल होत नाहीत, कारण जाऊन मग ते मुळं खातातच. तर आपला आपला पर्याय आहे, तिथे तिथे तुम्ही शोधलात तर तो योग्य आहे. पण एक तर त्याच्यासाठी मी उपाय म्हणण्यापेक्षा असं सांगेन, हे जे रोडंट्स आहेत किंवा खारी आहेत, फळं खाण्यासाठी येतात खारी, आणि रोडंट्स आहेत ही अन्न खाण्यासाठी येतात. कधी कधी आपले दात साफ करण्यासाठी पण त्या सिमेंटच्या ह्याच्यामध्ये ते येतात. ओके, तर ह्या केसमध्ये तुम्ही अन्न वगैरे आहे ते असंच गार्डन मध्ये वगैरे टाकू नका, जेणेकरून ते आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. त्यामुळे आपली बाग स्वच्छ ठेवलात तर शक्यतो करून तेवढे रोडंट्स लागत नाहीत. आणि लक्ष देणं गरजेचं आहे. जर का तुमच्याकडे रोडंट्स येत असतील तर ते मल्टिप्लाय होऊ नये याच्यासाठी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे, अटकाव करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, वीणा मॅमने विचारलाय की फक्त सुकलेली पानं किंवा कंपोस्ट वापरून आणि अतिशय कमी माती वापरून आपण झाडं लावू शकतो का? नक्कीच. सुकलेली कंपोस्ट वापरून तर नक्की करू शकतो. पण कंपोस्ट वापरून म्हणजेच काय, तर आपण पालापाचोळापासून खत किंवा शेणखतापासून खत जर आपण तयार केलं, किंवा कधी कधी आपल्याकडे ओला कचरा आपण जो काही आहे व्हेजिटेबल वेस्ट किंवा फ्रूट वेस्टचा जो पालापाचोळा कचरा आहे त्यापासून पण तुम्ही खत निर्मिती करू शकता. तर त्या खताचा वापर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये झाड लावू शकता. पण शक्यतो थोड्या प्रमाणामध्ये 20% किंवा 25% अशी माती घेतलात तर त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतात. कधी कधी काय होतं माहितीये का, बाजारात आणलेलं झाड ज्याच्यामध्ये मातीमध्ये वाढलेलं आहे आणि त्याला आपण डायरेक्ट खतामध्ये लावलं तर ते तेवढंस पटकन जगेलच याची शाश्वती नाही, कारण डायरेक्ट ते न्यूट्रिएंट्स मध्ये आपण लावतो. पण या खतामध्ये जर आपण बनवलेलं झाड लावलं तर त्याला आपण तशा पद्धतीने सवय केलेली आहे, त्यामुळे ते नक्की तिथे जगतं. हा माझा तरी अनुभव आहे. आणि जगतं म्हणजेच काय, ते जोमाने वाढतं. पालापाचोळा शक्यतो तुम्ही टाकलात तुमच्या कुंडीमध्ये आणि कमी माती टाकलात तर काय होतं माहितीये का, त्या झाडाला बऱ्यापैकी पाणी देण्याची आवश्यकता भासते, म्हणजे सतत. कारण पालापाचोळा काय होतं माहितीये, तो कुजलेला नसतो आणि त्यामुळे पाणी आहे, पाणी साठवून ठेवण्याचं काम पालापाचोळा करत नाही. जर का कुजलेला पालापाचोळा असेल तर नक्कीच चालेल, पण कुजलेला नसेल तर तुम्हाला मात्र पाण्याची आवश्यकता आहे. ही त्या झाडाला पावसाळ्यात नाही शक्यतो, पण हिवाळा झाल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये आपल्याला 2दा किंवा 3दा पण पाणी द्यावं लागतं. करू शकता, हरकत नाही. अल्टिमेटली त्या ह्याच्यामध्ये फक्त पाण्याची थोडीशी काळजी घेतलात तर तुमचं झाड नक्की वाढू शकतं. थँक्यू. पुढचा प्रश्न आहे की जिकडे सूर्यप्रकाश कमी आहे त्या सिच्युएशन मध्ये आपण काय करू शकतो? सूर्यप्रकाश कमी आहे त्या सिच्युएशन मध्ये जे इंडोअर्स किंवा कमी सूर्यप्रकाशामध्ये वाढणारी झाडं आहेत ही तुम्ही लावू शकता. इंडोर प्लांट्स आहेत ही तुम्ही लावू शकता. कधी कधी तुम्ही ती झाडं तुम्ही जास्त प्रेफर केलात तर बरी. पण त्याच्यामध्ये इंडोर्स मध्ये शक्यतो करून जी झाडं आपल्याला मिळतात, रोपं मिळतात, ही पानांसाठी प्रचलित आहेत किंवा मग त्याला फुलं येतील का, असं फुलांच्या वनस्पती आहेत किंवा फळांच्या वनस्पती आहेत, तर त्यांना जास्त वेळ सूर्यप्रकाश लागतो. पण जी इंडोअर प्लांट्स आहेत ज्या जास्त करून
पानांसाठी आकर्षित अशी त्याची पानं असतात, कधी कधी त्यांची खोड पण आकर्षक असतात, अशा पद्धतीची रोपं आहेत तुम्ही लावलात तर ती जास्त महत्वाची. हे तुम्ही नर्सरीवाल्याकडे जाऊन विचारलात तरी चालेल, तुम्ही ते देतात की इंडोर्स कोणती आहेत आणि आउटडोर्स कोणती आहेत. पुढचा प्रश्न आहे शुभांगी मॅमचा की टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर यासाठी कंटेनर साईज कुठली असायला हवी? टोमॅटो, मिरची, कोथिंबीरसाठी ही खरं तर आपल्याला युटिलिटी वाली झाडं आहेत असं मी म्हणेन. आणि मी स्वतः किचन गार्डन प्रेमी आहे, त्यामुळे मी सगळ्यांना असं इतकं अपील करेन की ही झाडं तुम्ही लावावीत. कारण असं एक कुठलं तरी झाड आपण लावावं जे आपण किचन गार्डनसाठी किंवा आपल्या घरातल्या किचनसाठी नेहमी आपण उपयोगात आणू शकतो. त्याच्यामध्ये मिरची हा एक चांगला उत्तम उपाय म्हणजे उत्तम रोप आहे, हे मी सजेस्ट करेन. याच्यासाठी साधारणतः 1.5 फुटाची उंची म्हणजे उंच असलेली अशी कुंडी आहे. ही कुंडी तुम्ही लावलात तर ती कुंडी घेतलात आणि त्याच्यामध्ये रोप लावलात तर ते जास्त फायदेशीर ठरू शकतं. पण त्या कुंडीला साधारणतः खालून होल आहेत, हे 2 किंवा 4 तुम्ही मारू शकता प्लास्टिकचे असेल तर. आणि जर का अर्धन पॉट असेल तर तुम्ही एकच तुम्ही होल प्रॉपर केलात, छिद्र केलात तर ते जास्त गरजेचं आहे. टोमॅटो वगैरे हे सगळ्या प्रकार आहे हा अर्धन पॉट मध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो, इस्पेशली उन्हाळ्याच्या सीझन मध्ये. पावसाळ्यात काय हरकत नाही, तुम्ही प्लास्टिक कंटेनर वापरलात तरी चालेल. टोमॅटो हा अॅन्युअल आहे. मिरची ही साधारणतः 1-2-3 वर्ष राहू शकते आपल्या पॉट मध्ये, पण कुंडीत पण राहू शकते. त्यामुळे बऱ्यापैकी पॉट व्यवस्थित घेतला तर तुम्हाला मिरच्या अगदी अॅन्युअली मिळू शकतात. वांगी पण तसंच आहे. वांग्याला थोडं कापलं तर पुन्हा त्याला फुटवे येऊन वांगी धरतात, पण टोमॅटो एकदा आला की पुन्हा त्याला आपल्याला काढून टाकून मग तिथे दुसरं टोमॅटोचं रोप किंवा आपण त्याला आम्ही त्याला मल्टिपल क्रॉप किंवा आपण काय म्हणतो त्याला क्रॉप रोटेशन ही पद्धत म्हणतो. पण टोमॅटोचं झाड त्याच्यात लावायचं नाहीये, तर दुसरं कुठलं तरी झाड तुम्हाला तिथे लावायचं आहे, असं तुम्ही करू शकता. त्यामुळे साधारणतः 1.5 फुटाची वगैरे कुंडी सफिशियंट आहे, एक साधारणतः हाईटच्या हिशोबाने. गर्थ साधारणतः फूट भरायची अशी जी निमुळती कुंडी असेल. पुढचा प्रश्न आहे की कॅक्टसची काळजी कशी घ्यावी? कॅक्टसची काळजी कशी घ्यावी? कॅक्टस साठी खरं तर म्हणजे माहिती आहे म्हणून मी सांगते, पण कॅक्टस हा चांगला पर्याय आहे. त्याच्यामध्ये काही कॅक्टस तुम्हाला चांगले उन्हाचे मिळतात, काही बऱ्यापैकी उन्हाचेच मिळतात. कॅक्टस मध्ये आपल्याकडे असा प्रॉब्लेम होतो, म्हणजे आपल्या वातावरणासाठी आपण फार आवडीने म्हणून घेतो, एक तर ते महाग पण असतात, आवडीने म्हणून घेतो. आणि आपण पाणी जे आहे ना हे खूप घालतो, कारण कॅक्टसला मुळातच पाण्याची आवश्यकता आहे ना ही बऱ्यापैकी कमी आहे. हे लक्षात घेऊन कुठल्या प्रकारचा कॅक्टस आहे यानुसार तुम्हाला अगदी काही कॅक्टसला चमचाने पण पाणी देणं आवश्यक आहे, तर काही कॅक्टसला अगदी थेंब म्हणजे अगदी ड्रॉपने पण पाणी दिलं जातं. तर अशा पद्धतीने त्याची योजना आहे. आणि कॅक्टसची काळजी घेताना मुळामध्ये तुम्ही ते झाड किंवा कॅक्टस छोटस रोप मिळतं हे तुम्ही त्याचा जो आता मी सांगितला तो ग्रोइंग मीडिया किंवा आता जे सांगितलं मिश्रण आहे ऑल टुगेदर जनरल झाडांसाठी आहे, हे कॅक्टस साठी नाही. कॅक्टस किंवा हँगिंग साठी थोडंसं बदललं जातं. तर कॅक्टस मध्ये थोडंसं वाळूचं मिश्रण आहे टाकणं आवश्यक आहे. ते कसं लावायचं आहे त्यावर पण, किती पाणी द्यायचं आहे, कुठल्या प्रकारचं कॅक्टस आहे त्यावर पण अवलंबून असतं. झाडांना कीड लागू नये म्हणून कोणता घरगुती उपाय आहे का? कीड न लागू नये म्हणून कीटकनाशक हा उत्तम उपाय आहे. पण कीटकनाशक कोणती, तर रासायनिक नाहीत, ही तुम्हाला आपण आपल्या घरी करतो ती. मुळामध्ये ना मी त्याच्यामध्ये म्हटलं होतं आपल्या या स्लाइड मध्ये पण की थोडासा वेळ, जर का तुम्हाला बागकाम करायचं असेल तर वेळ देणं हे मस्ट आहे. थोडासा म्हणजे अगदी 5 मिनिटं जाऊन फिरकलं म्हणजे नाही, तर तुम्हाला बऱ्यापैकी वेळ थांबणं गरजेचं असतं त्या झाडांसोबत. अगदी 5-10 कुंड्या असतील तर तुमची 10 मिनिटात किंवा प्रत्येक कुंडीला 1-1 मिनिटं. म्हणजेच काय करायचं, त्या कुंडीकडे बघायचंय, त्याला कुठे कीड लागली का, हे लागलं का हे बघायचंय. जर का ही कीड इनिशियल म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला असेल तर तुम्ही खुडून पण काही किडी आहे त्या काढू शकता, हाताने पण काढू शकता. मल्टिपल होण्यासाठी लगेचच 2-3 दिवसात त्या मल्टिपल होतात आणि मग एक झाडपासून दुसरं झाड खराब होतं. या केसमध्ये तुम्ही सेंद्रिय कीटकनाशक आहे ती वापरलात ती योग्य. याच्यामध्ये नीमअर्क वगैरे बाजारामध्ये अवेलेबल आहे, किंवा अगदी घरी म्हणजे तुम्ही जर का आपलं मिरची आणि
गार्लिकची पेस्ट केलात, चिली गार्लिक पेस्ट आपण म्हणतो, तर तसं केलात आणि ती फवारलात तरी चालेल, किंवा तंबाखूचा अर्क असं म्हणतो आम्ही, तर ते केलात तरी चालेल, किंवा काळू युरिन आहेच ते पण फवारलात तरी चालेल. असं केलात तरी काही हरकत नाही, तुमची जी कीड आहे ही मरून जाईल. नाहीतर घरगुती उपाय म्हणजेच काय, पण आपल्याकडे कुठनं तरी तुम्ही गावातनं वगैरे आणलात तर ते योग्य आहे. राख असते ना, राख, ती घेतलात आणि पूर्णपणे त्या झाडांवरती, ज्या झाडावरती कीड आहे त्या कीड आलेल्या झाडांवरती नुसती फवारून ठेवला 2-4 दिवस, तरी किडीचा जो प्रादुर्भाव आहे हा कमी होईल. या किडीमध्ये पण लक्षात घ्यायचं आहे की कधी कधी कीड म्हणजेच काय, तर बटरफ्लायचे कपून्स किंवा प्युपा वगैरे पण असतात ते. तर काय आहे हे पहिले चेक करून मगच तसा उपाय करायचा आहे, कारण बटरफ्लायचे प्युपा आहेत किंवा ककून्स आहेत ते नंतर बटरफ्लाईज म्हणून उडून जातात. पण बाकीच्या काही पावडरी मिल्ड्यू असेल किंवा अजून कुठला डिसीज असेल, त्यासाठी हे उपाय केला तर जास्त फायदेशीर ठरेल. मुंग्यांसाठी काय करू शकतो आपण स्पेसिफिकली? मुंग्यांसाठी काय करू शकतो, ऍक्च्युली माझा अनुभव आहे की मुंग्यांबाबत, की मुंग्यांना जर तुमच्या कुंडीमध्ये मुंग्या आल्या तर येतात, कारण पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला जास्त जाणवतो. आपल्या कुंडीमध्ये येऊन त्या मुंग्या आतमध्ये घर करून शिरून राहतात आणि त्या खूप मोठ्या प्रमाणात असतात. फक्त त्या घरात येऊ नये त्याच्यासाठी प्रयत्न करावा. कुंड्यांमध्ये राहिल्या तर म्हणजे थोडस असं होऊ शकतं की मुळांना त्या प्रॉब्लेम्स करतात. मुळामध्ये ना, आपण आपल्याकडे कधी सवय असते की आपण काय करतो माहितीये का, त्या कुंडीमध्ये एखादं खाल्लेलं केळं असेल छोटस, किंवा गोड कुठला तरी पदार्थ आहे तो चुकून टाकला जातो, आणि ह्या वेळेस अशा सिच्युएशन मध्ये मुंग्या त्या अट्रॅक्ट होतात आणि मग तिथेच घर करून राहतात. तर हे जर तुम्ही कमी केलात तर आपल्याकडे मुंग्या येणारच नाहीत. आणि मुंग्या अजून एका सोर्स मधनं आपल्याकडे आल्या जातात, ते म्हणजेच आपण या सीझन मध्ये लागवडीसाठी माती आणतो आणि आपल्या लक्षात येत नाही त्याची जी अंडी असतात त्या मातीमध्ये असतात. मुळामध्ये माती आणल्यानंतर आपल्याला ट्रीट करणं गरजेचं असतं. माती चांगली मोकळी करून तुम्हाला वाळवणं गरजेचं असतं, म्हणजे मुंग्यांचा त्रास कमी होतो. पण आपण ते करत नाहीत सुरुवातीला आणि मग मुंग्यांचा त्रास उद्भवतो. ह्याच्यासाठी पण तुम्ही जर का गार्लिक आणि चिलीची पेस्ट केलात, मिरचीची आणि ह्याची लसणाची पेस्ट केला तर ती उपयोगी ठरते. तुम्ही टाकाल तर ते उपयोगी ठरते. परंतु ह्याच्यासाठी थोडंसं केमिकल उपाय केला तर ते जास्त जास्त म्हणजे त्याचा लाभ होईल, फायदा होईल. काही मुंग्या अशा आहेत ह्याच्यामध्ये, म्हणजे मी मुद्दाम कधी कधी माझ्या कुंडीच्या ह्याच्यामध्ये साखर घालून ठेवते, साखरेचे दाणे किती 1-2. तर अशीच का करते, त्या मुंग्यांना जर का फळझाड असते, उदाहरणार्थ कोणीतरी आता मगाशी विचारलं की टोमॅटो मिरची, तर टोमॅटो मिरचीमध्ये असं होतं की जेव्हा त्याला फुलधारणा होते तर तेव्हा त्याचं पॉलिनेशन होत नाही, परागीभवन होत नाही. अशा वेळी त्या मुंग्या फायदेशीर असतात. त्यामुळे तो मुंग्या आहेत ह्या सगळ्याच मुंग्या काय उपद्रवी असतात असं नाही. तुम्ही हा उपाय करून थोडस बघा की याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला राख, कोळसा हे टाकून बघा, पण शिवाय खूप मुंग्या असतील तर तुम्ही आलं आणि लसूणचे पाणी करून 50-50% घेऊन त्याचं मिश्रण करून ते तुम्ही टाकायचं आहे. थोडंसं डायल्युशन फॉर्मेशन मध्ये त्यांना मुंग्या जाऊ शकतात. तर एक शेवटचा प्रश्न असा घेते मी की नर्सरीतून आणलेल्या झाडांना खूप फुले आलेली असतात, घरी आल्यावरती फुलं उमलून गेली की नवीन येतच नाहीत, असं का होतं? असं होतं कारण का, म्हणून मी मगाशी सांगितलेलं आहे की आपण स्वतः तयार केलेलं रोप आणि ते लावलेलं रोप, म्हणजे आय बिलीव्ह दॅट, म्हणजे मला उचलून कुठलं आणलं विकत आणि एक वेगळं रोप असेल तर ते मी उचलून आणते आणि लावते, कारण ते आपल्याकडे मिळतच नाही. पण हे आपल्याला सरास दिसतं, म्हणजे सुरुवातीला हे मी पण प्रयोग करून झालेले आहेत की छान वाटलं म्हणून आणलं आणि त्याला फुलं आली आणि ती फुलं सगळी गेली, असं झालं. कारण त्याला ट्रीट केलेलं तसं असतं. ते म्हणजेच काय की फुलं येण्यासाठी बघा, तुम्ही एखाद्या नर्सरीमध्ये सहज असं फक्त ऑब्झर्व करत जा, एखाद्या नर्सरीमध्ये की त्या सीझन मध्ये काहीतरी असं स्प्रिंकल केलं जातं आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल स्प्रिंकल केलेलं असतं, रसायन स्प्रिंकल केलेलं असतं, जेणेकरून तो फुलं किंवा ती बड आहे त्या कंडिशन, ती कळी त्याच कंडिशन मध्ये राहील आणि जेव्हा ग्राहकांना अट्रॅक्ट करायचं असेल त्यावेळेला ती फुलेल. तर अशा पद्धतीने म्हणजे एक्झिबिशन्स मध्ये वगैरे तुम्हाला हे असं दिसून येतं. ओके,
येईल, त्याला फुलं येतात, असं नाही येत असं होत नाही. कारण आपण जेव्हा नर्सरीतनं आणतो झाड, तेव्हा कितीतरी त्याच्यावरती केमिकल्स फवारलेली असतात, रसायन फवारलेली असतात. मात्र आपल्याकडे जेव्हा आणतो तर तेव्हा आपण त्याला डायरेक्ट ऑर्गॅनिक करतो. आपण कुठलं पुढच्या 15, 20, 25 महिनाभर आपण कुठल्या प्रकारचं केमिकल देत नाही. त्यामुळे जे होते कळी असतात त्या झाडावरती ते पण पडून जातात, किंवा त्याचं फक्त फुल होतं आणि नंतर मग फुलं येतच नाही. हा आपल्याकडे प्रॉब्लेम दिसून येतो. त्यामुळे शक्यतो हायब्रिड व्हरायटी चूज करण्यापेक्षा दिसायला छान असतात, पण त्याला तसं ट्रीटमेंट तुम्ही केली पाहिजे. म्हणजे रसायन मग तेवढी मारली पाहिजेत. तुम्हाला मार्केटमध्ये पण काही काय फुलं येण्यासाठी रसायनं मिळतात, पण मी शक्यतो ते प्रेफर करणार नाही. पण असं होतं, त्याला आज ना उद्या तुम्हाला फुलं आलेली दिसून येतात. आणि अजून प्रत्येक झाडाचं वेगवेगळं पण आहे. उदाहरणार्थ मोगऱ्याच्या बाबतीत वगैरे हा सीझन ना त्याचा फ्लॉवरिंगचा असतो, तर आपण तेव्हा कट करायला जातो आणि फ्लॉवरिंगच्या सीझन मध्येच आपण कट करतो आणि मग असं म्हणतो की त्याला फुलच येत नाही. प्राजक्ताच्या बाबतीत पण असं होतं. ते थोडंसं फ्लॉवरिंग सीझन कुठल्या झाडाचा कुठला आहे हे पण तुम्ही समजून घेतलात तर आपल्याला फुलं आहेत ही आपल्याला दिसतील. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा पौर्णिमा आमचे खूप खूप आभार मानू इच्छिते की त्यांनी आज अतिशय सुंदर प्रकारे कुंडीतील रोपांची निगा कशी घ्यावी याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं. आपण आता आपल्या सेशनच्या पुढच्या भागाकडे वळूया. तर मी सेशनच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्या सेशन नंतर एक प्रश्नावली असणार आहे. तर इथे प्रश्न मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते. सर्वांनी या प्रश्नांची उत्तरं लिहून नक्की आपल्याला पाठवायची आहेत. पहिला प्रश्न आहे, कुंडीतील रोप लावण्यासाठी 4 आवश्यक घटक लिहा. त्यानंतर रोपांच्या वाढीसाठी राखेचे व कोळशाचे महत्व सांगा. कुंडीतील झाडांचे पुनर्भरण का आवश्यक आहे हे स्पष्ट करा. झाडांच्या वाढीसाठी आवश्यक पोषण तत्व कोणती ते लिहा. 2 सेंद्रिय कीटकनाशक व खते यांची नावे लिहा. तुम्ही लावलेली तुमच्या बाल्कनीतील 5 झाडांची नावे लिहा. आणि टाकाऊ वस्तूपासून तुम्ही बनवलेल्या कुंडीचे त्या कुंडीत लावलेल्या झाडासहित फोटो पाठवा. ज्यांनी ग्रुपबद्दल डाऊट होता त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की आपला एक ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्याच्यावर आपण दर शुक्रवारी वेगवेगळे विषय घेऊन भेटत असतो. अजून एका विषयाला आज जसं आपण दर सेशनला एका विषयाची माहिती घेतो, तर आज सुद्धा आपलं एक दिवस आहे पर्यावरणीय दिन, तो म्हणजे वर्ल्ड जिराफ डे. तर जिराफ जर बघायला गेलं तर आपल्याकडे मसाई जिराफ, उत्तर आफ्रिकन जिराफ, दक्षिण आफ्रिकन जिराफ आणि रेटिक्युलेटेड जिराफ अशा 4 जिराफाच्या प्रजाती आपल्या जगभरामध्ये आढळतात. गेल्या 33 ते 34 वर्षांमध्ये मसाई जिराफांची संख्या आहे ती 30% कमी झाली आहे. दुर्दैवाने जिराफ जे आहेत ते 7 पेक्षा जास्त देशांमधून नामशेष झालेले आहेत. आणि त्यांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या अधिवासाचा ऱ्हास आणि त्यानंतर शिकार, अशा 2 कारणांमुळे त्यांची संख्या अतिशय कमी होत आहे. तर त्यांच्या जगभरातलं जिराफ आणि त्यांचे अधिवास यांच्या संरक्षणासाठी 21 जून हा दिवस जागतिक जिराफ दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात जिराफ कन्झर्वेशन फाउंडेशन या संस्थेने केली होती आणि या संस्थेतर्फे या जिराफाच्या बद्दल जनजागृती करण्यात येते मोठ्या प्रमाणावरती. आणि या जागतिक जिराफ दिनाच्या निमित्ताने अनेक जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येतं. तर असा हा जिराफाचा आज दिवस आहे. आपल्या भारतामध्ये जिराफ आढळत नाही नैसर्गिक अधिवासामध्ये, परंतु काही झुऑलॉजिकल पार्क्समध्ये किंवा प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला जिराफ नक्की बघायला मिळू शकतो. तर हे आजच्या जिराफ दिनाबद्दलची थोडक्यात माहिती. त्यानंतर आजच्या कार्यक्रमात पुढे जाताना आपण दर शनिवारी जसं आपण एका तलावाला भेट देतो तसं उद्या आपण पांडुरंग भोईर तलावाला भेट देणार आहोत. हा तलाव नालंदा शाळेच्या बाजूला आहे, हरिओम नगरमध्ये. तर इकडे आपण भेटून त्या तलावाची पाहणी करणार आहोत, निरीक्षण करणार आहोत आणि असं आपण दर शनिवारी वेगवेगळ्या तलावांना भेट देत असतो. आणि हा जो उपक्रम आहे भेटीचा तो पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माझा तलाव नावाची मोहीम आपण सुरू केली आहे, त्याच्या अंडर हा होणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी उद्या संध्याकाळी 5 वाजता पांडुरंग भोईर तलावाच्या इथे भेटावं. आणि आजच आपण कुंडीतील रोपांची निगा या विषयावर माहिती घेतली. तर या सर्व म्हणजे अशा कुंडीतील रोपांची निगा कशी घ्यावी किंवा हँगिंग प्लांट्स कसे लावावे, किचन गार्डन कसं निर्माण करावं, तर अशा सर्व विषयांचं सेशन्स आपण ऑलरेडी ग्रीन लव्हर क्लबच्या अंडर घेतो. तर ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की ग्रीन लव्हर क्लब जॉईन करावा. उद्यापासून आपलं सेशन सुरू होत आहे. 22 जून रोजी आपलं ग्रीन लव्हर्स क्लबचं पहिलं सेशन होणार आहे. तर ज्यांना जरा इंटरेस्ट आहे त्यांनी पुन्हा मी विनंती करते की त्यांनी नक्की या ग्रीन लव्हर्स क्लबला जॉईन व्हावं.
हा आपला हाफ इयरली गार्डनिंगचा कोर्स असतो आणि तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकता की अनेक प्रकारचे विषय आपण याच्यामध्ये कव्हर करतो. अजून दुसरं एक आवाहन सर्वांना करू इच्छिते की जसं आपलं ग्रीन्सच्या अंडर ग्रीन लव्हर्स क्लब आहे, ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी आहे, तसं आपण जसं दर सेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांविषयी ऐकत असतो, तर आपलं पर्यावरण नावाचं देखील एक प्रकल्प आहे. ऍक्च्युली ते मॅगझिन आहे जे मंथली आहे आणि आता आपण 21व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपल्या मॅगझिनचे मेंबर देखील होऊ शकता. अजून एक अतिशय आनंदाची गोष्ट तुम्हा सर्वांसोबत शेअर करावीशी वाटते, ते म्हणजे आपल्या संस्थेला आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत 9 जुलैला. तर त्याचाच आपण कार्यक्रम करत आहोत 7 जुलै रोजी, त्या दिवशी रविवार आहे. तर पर्यावरण स्नेह मेळा या नावाने आपण हा कार्यक्रम करतोय आणि ठाण्यातल्या सहयोग मंदिरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तर स्नेहमेळा असं म्हटलं आहे कारण यावेळेला आपण सर्वजण तिकडे जमणार आहेत, आपण सर्वांशी संवाद साधणार आहोत, आपले सर्व व्हॉलेंटियर्स तिकडे असणार आहेत. तर तुम्हा सर्वांना आमंत्रण आहे या निमित्ताने आपल्या या सोहळ्याचं की सर्वांनी नक्की पर्यावरण स्नेहमेळ्याला उपस्थित राहावे. पुढच्या सेशन विषयी सांगू इच्छिते की 28 तारीख म्हणजे पुढच्या शुक्रवार, तेव्हा आपण एथिक्स इन इको टुरिझम या विषयावरती चर्चा करणार आहोत. त्यावेळी आपल्यासोबत असणारे डॉक्टर निलिमा कुलकर्णी मॅम. तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही आज ज्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आहात, तर नेक्स्ट सेशनला देखील तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही या सेशनला उपस्थित राहून एवढे छान प्रश्न विचारलेत. तेव्हा आपण आता पुढच्या सेशनमध्ये भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. थँक्यू सो मच एव्हरीवन.